जेव्हा पण घरामध्ये काही भाजीला नसलं किंवा लाईट वगैरे काहीतरी खावंसं वाटलं तर तेव्हा मी नेहमी हेच बनवते। तर मी काय केलं, कुकर ठेवलं, कुकरमध्ये तेल टाकलं व लसूण, जिरे, कढीपत्ता, मोहरी व थोडंसं हिंग टाकलं, छान असं परतून घेतलं। त्यामध्ये कांदा टाकला, छान परतून घेतला। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, बटाटे टाकलं, टोमॅटो टाकले, छान असं परतून घेतलं। त्यानंतर सांबार मसाला घेतला, हिरवी मिरची, धने पूड, काळा मसाला व अर्धा चमचा हळद घेतली, छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये डाळ व तांदूळ मी धुवून घेतलेले होते ते यामध्ये ऍड करायचे व 1-2 मिनिटभर परतून घ्यायचे। मस्त अशी टेस्ट लागते तांदूळ यामध्ये परतल्यावर। व चवीनुसार यामध्ये मीठ ऍड करायचं। छान असं 1 डब्बा मी डाळ व तांदूळ घेतलेले होते, त्याच डब्याने 2 डबे मी इतकं पाणी टाकलं व झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या या खिचडीच्या होऊन द्यायच्या। मस्त अशी आपली गरम गरम खिचडी तयार आहे। थोडंसं वरतून साजूक तूप टाकायचं व मस्त अशी गरम गरमच खाऊन घ्यायची। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।